नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण परिव्यय लेखाकर्माचा 5वा चॅप्टर या ठिकाणी सुरू करणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये म्हणजे आत्तापर्यंत आपण परिव्यय लेखाकर्माचे 4 चॅप्टर या ठिकाणी संपवलेले आहेत. पहिला चॅप्टर परिव्यय अंकेक्षक, त्यानंतर दुसरा प्रोसेस अकाउंट, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आणि सर्व्हिस कॉस्टिंग. अशा प्रकारे हे 4 चॅप्टर आपण या ठिकाणी संपवलेले आहेत. आणि आज आपण 5वा चॅप्टर रिकन्सिलेशन ऑफ फायनान्शियल अँड कॉस्ट अकाउंट हा चॅप्टर या ठिकाणी सुरू करणार आहोत. याला थोडक्यात रिकन्सिलेशन स्टेटमेंट असं या ठिकाणी संबोधलं जाते. म्हणजे वित्तीय लेखे आणि परिव्यय लेखे यांची मिळवणी किंवा समाधान विवरण तयार करणे असं ह्या चॅप्टरचं नाव आहे. तर पहा, समाधान विवरण आपणाला का तयार करावं लागते ते पहिल्यांदा आपण जाणून घेणं आवश्यक आहे. तर पहा, औद्योगिक संस्थेमध्ये वित्तीय लेखा पुस्तकाबरोबरच परिव्यय लेखा पुस्तकं उत्पादन परिव्ययावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी लिहिली जातात. म्हणजे उत्पादन परिव्ययावर, उत्पादन परिव्यय म्हणजे उत्पादनाचा खर्च, तो नियंत्रित राहिला पाहिजे, कमीत कमी राहिला पाहिजे. हा प्रत्येक उद्योग संस्थेचा म्हणजे महत्त्वाचा म्हणजे त्या ठिकाणी हेतू असतो किंवा महत्त्वाचा उद्देश असतो. कारण खर्च जेवढा जास्त वाढेल तेवढी त्या वस्तूची किंमत त्या ठिकाणी वाढत जाईल. म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवणे हे कोणत्याही औद्योगिक संस्थेचं महत्त्वाचं उद्दिष्ट असते. आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी औद्योगिक संस्था आपल्या व्यवसायामध्ये लेखापुस्तकाबरोबरच परिव्यय लेखापुस्तकाचा सुद्धा त्या ठिकाणी उपयोग करतात. दोन्ही लेखापुस्तके द्विनोंद प्रणालीनुसार त्या ठिकाणी लिहिण्यात येतात. म्हणजे डबल एंट्री सिस्टीमनंच लिहिण्यात येतात. परिव्यय लेखाकर्म आणि आर्थिक लेखाकर्म हे लिहिण्याचा जो आधार आहे तो आधार म्हणजे द्विनोंद पद्धती. आता आधार एकच आहे म्हणजे तसेच एकाच माहितीवरून ती लिहिली जातात. म्हणजे दोन्ही जी लेखापत्र आपण तयार करतो ती दोन्हीही लेखापत्र किंवा लेखाकर्म ही एकाच माहितीवर त्या ठिकाणी तयार केली जातात. आर्थिक लेखाकर्म आणि त्याचबरोबर परिव्यय लेखाकर्म ह्या दोन्हीचा जो आधार आहे तो आधार एकच आहे. म्हणजे द्विनोंद पद्धती आणि दुसरं म्हणजे एकच माहिती. आता पद्धती लिहिण्याची पद्धती एक आहे, माहितीचा आधार एक आहे. असं असताना सुद्धा ह्या दोन्ही लेखापुस्तकानुसार काढला जाणारा जो नफा तोटा आहे तो नफा तोटा भिन्न राहू शकतो, म्हणजे वेगवेगळा राहू शकतो. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस, आर्थिक लेखाकर्मानुसार येणारा जो प्रॉफिट आणि लॉस आहे तो परिव्यय लेखाकर्माप्रमाणे येईलच याची खात्री या ठिकाणी देता येत नाही. तो सारखाच असतो असं नाही. दोन्ही लेखापुस्तकानुसार येणाऱ्या नफा तोट्यातील फरक त्या ठिकाणी काही कारणामुळे पडत असतो. नफा तोट्यामधील फरकाची कारणं त्या ठिकाणी शोधली जातात आणि फरकाच्या कारणांचा विचार करून दोन्हीही लेखापुस्तकातील नफा तोट्यामध्ये मिळवणी घडवून त्या ठिकाणी आणावी लागते. आणि ही मिळवणी करण्यासाठी जे विवरण तयार केलं जाते त्याला समाधान विवरण किंवा रिकन्सिलेशन स्टेटमेंट असे म्हणतात. तर पहा, माहितीचा जो आधार आहे तो दोन्ही लेखाकर्माचा एकच आहे. दोन्हीही लेखाकर्म म्हणजे द्विनोंद पद्धतीनेच लिहिली जातात. असं असूनसुद्धा परिव्यय लेखाकर्मानुसार येणारा नफा आणि आर्थिक लेखाकर्मानुसार येणारा नफा यांच्यामध्ये फरक पडतो. कधीतरी म्हणजे अपवादात्मक परिस्थितीमध्येच या दोन्ही लेखाकर्मानुसार येणारा नफा हा सारखा असतो. पण जनरली यांच्यामध्ये भिन्नता असते, तो वेगवेगळा असतो. ह्याची जी काय कारणं आहेत ती कारणं आपणाला शोधावी लागतात आणि त्या कारणाला अनुसरून त्यांची मिळवणी त्या ठिकाणी करावी लागते. आणि ही मिळवणी करण्यासाठी जे विवरणपत्र आपण तयार करतो त्या विवरणपत्राला समाधान विवरण किंवा रिकन्सिलेशन स्टेटमेंट असं संबोधलं जाते. तर पहा, समाधान विवरणाची व्याख्या काय आहे ती आपणाला या ठिकाणी सांगता येईल. तर पहा, दोन्ही लेखापुस्तकानुसार, दोन्ही लेखापुस्तक म्हणजे आर्थिक लेखापुस्तक आणि परिव्यय लेखापुस्तक, दोन्ही लेखापुस्तकानुसार नफा तोट्यामधील फरकाच्या कारणाचा विचार करून नफा तोट्याची मिळवणी ज्या विवरणामध्ये दाखविली जाते त्यास समाधान विवरण असे म्हणतात. समाधान विवरण परिव्यय लेखे व वित्तीय लेखे यांना परिशुद्धता, विश्वसनीयता व परिपूर्णता प्रदान करत असते. आता पहा, या समाधान विवरणामुळे रिकन्सिलेशन स्टेटमेंटमुळे ह्या दोन्हीही लेखाकर्मांना त्या ठिकाणी
एक प्रकारची परिशुद्धता, विश्वसनीयता आणि परिपूर्णता प्रदान होऊ शकते. नाहीतर मग परिव्यय लेखाकर्मानुसार समजा प्रॉफिट आलेला आहे 50,000 आणि आर्थिक लेखाकर्मानुसार प्रॉफिट आलेला आहे 60,000, तर मग सामान्य ग्राहकांना हा गोंधळ काय आहे, सावळा गोंधळ काय आहे हे लक्षात येणार नाही. त्यांच्या मनामध्ये अनेक शंका त्या ठिकाणी निर्माण होतील की एक लेखाकर्म एवढा नफा दाखवते आणि दुसरं लेखाकर्म एवढा नफा दाखवते, म्हणजे ह्या संस्थेमध्ये काहीतरी काळंबेरं चालतेलं आहे, दाल में कुछ काला आहे, अशी त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी शंका निर्माण होते. अशी शंका निर्माण होऊ नये म्हणून हे रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार केलं जाते आणि फरक पडण्याची जी कारणं आहेत ती कारणं शोधली जातात आणि त्या कारणाची मिळवणी त्या ठिकाणी केली जाते आणि यामुळे मग ह्या दोन्हीही लेखाकर्माला एक प्रकारची परिशुद्धता, विश्वसनीयता आणि परिपूर्णता त्या ठिकाणी प्राप्त होते किंवा प्रदान केली जाते. तर पहा, त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे समाधान विवरण तयार करण्याची आवश्यकता आहे का किंवा गरज आहे का, तर गरज आहे. तर पहा, खालील कारणामुळे समाधान विवरण तयार करण्याची या ठिकाणी गरज आहे. म्हणजे परिव्यय लेखे आणि वित्तीय लेखे यांच्या नफा तोट्याचे समाधान विवरण तयार करण्याची आवश्यकता ही खालील कारणामुळे या ठिकाणी उद्भवते. त्यापैकी पहिलं कारण आहे दोन्ही पुस्तकाची गणितीय परिशुद्धता तपासण्यासाठी मदत करणे. म्हणजे गणितीय परिशुद्धता म्हणजे गणितीयदृष्ट्या दोन्हीही लेखाकर्म पद्धती ही अचूक आहेत हे दाखवून देण्यासाठी त्या ठिकाणी समाधान विवरण तयार केलं जाते. त्यानंतर नंबर 2, दोन्ही पुस्तकाच्या नफा तोट्यातील फरकाची कारणे माहीत करणे. म्हणजे दोन्ही पुस्तकानुसार येणारा जो नफा तोटा आहे त्यामध्ये जो फरक पडलेला आहे तो फरक का पडलेला आहे त्याची कारणं शोधण्यासाठी या ठिकाणी समाधान विवरण तयार करणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे अंतर्गत नियंत्रणाची सोय करणे. म्हणजे आपल्या व्यवसायाअंतर्गत खर्चावर नियंत्रण राहिलं पाहिजे किंवा ह्या ज्या चुका होतात त्या चुकावर नियंत्रण राहिलं पाहिजे, ते नियंत्रण करण्याची सोय म्हणजे समाधान विवरण. कारण समाधान विवरण जोपर्यंत आपण तयार करत नाहीत तोपर्यंत आपल्या चुका आपल्या लक्षात येत नाहीत किंवा कोणत्या कारणामुळे नफ्यामध्ये फरक पडला हे लक्षात येत नाही. मग त्याच्यावर आपणाला नियंत्रण ठेवता यावं म्हणून समाधान विवरण तयार केलं जाते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे पहा, परिव्यय सामग्री अधिक विश्वसनीय बनविणे व परिव्यय सामग्रीची परिशुद्धता पडताळणे. तर पहा, परिव्यय सामग्री म्हणजे परिव्यय लेखाकर्मामध्ये आपण ज्या काही नोंदी करतो, ज्या काही व्यवहाराच्या नोंदी करतो त्या नोंदींना अधिक विश्वसनीय बनविण्यासाठी समाधान विवरणपत्रक तयार केलं जाते. आणि परिव्यय सामग्रीची परिशुद्धता पडताळणे. आता पहा, जसं आपण सोन्याची कॅटेगरी त्या ठिकाणी पाडतो, 24 कॅरेट, 22 कॅरेट किंवा 18 कॅरेट, असं जी आपण त्या ठिकाणी त्याची वर्गवारी करतो तशा पद्धतीने त्याला एक परिशुद्धता त्या ठिकाणी प्राप्त होते. तशा पद्धतीने परिव्यय सामग्रीची परिव्यय लेखाकर्मामध्ये जी काही माहिती आपण लिहिलेली आहे ती अतिशय शुद्ध आहे किंवा ती अचूक आहे हे ह्या समाधान विवरणामुळे त्या ठिकाणी स्पष्ट होते. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे पहा, परिव्यय लेख्यांना परिपूर्णता प्रदान करणे. आता बऱ्याच संस्थेमध्ये परिव्यय लेखाकर्माचा उपयोग केला जात नाही कारण ही एक परिपूर्ण लेखा पद्धती नाही अशी काही त्यांची धारणा असते आणि त्यामुळे ते ह्या लेख्यांचा उपयोग करीत नाहीत. म्हणून त्यांना परिपूर्णता प्रदान करण्यासाठी समाधान विवरण तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे वित्तीय विभाग व परिव्यय विभाग यांच्यामध्ये समन्वय वाढविणे. वित्त विभाग आणि परिव्यय म्हणजे खर्च विभाग आणि वित्तीय विभाग म्हणजे जो रोख विभाग आहे त्या रोख विभागामध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दोघांच्याही मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय कल्लोळ निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी हे समाधान विवरण तयार केलं जाते. त्यानंतर 7वा मुद्दा आहे पहा, घसारा, अधिव्यय व स्कंद यांच्याबाबतचं जे काही धोरण आहे ते धोरण आखण्यासाठी मदत करण्यासाठी हे समाधान विवरण तयार केलं जाते. म्हणजे अधिव्यय म्हणजे खर्च, जे अप्रत्यक्ष खर्च आहेत ते कशा पद्धतीने होतात, त्याचं वाटप कशा पद्धतीने करायचं, संग्रहण कशा पद्धतीने करायचं यासंबंधीचं धोरण आखण्यासाठी. त्याचबरोबर घसारा आकारण्याच्या पद्धती किंवा घसारा आकारण्याचे जे दर आहेत यासंबंधीचं धोरण
आणि स्कंद म्हणजे दोन प्रकारचा स्कंद व्यवसायामध्ये असतो, एक सुरुवातीचा स्कंद आणि शेवटचा स्कंद, त्याचबरोबर तयार मालाचा स्कंद आणि कच्च्या मालाचा स्कंद, अपूर्ण अवस्थेत असलेल्या मालाचा स्कंद, असे वेगवेगळ्या प्रकारचे स्कंद किंवा स्टॉक व्यवसायामध्ये असतात. तर त्यांचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने करायला पाहिजे याबाबतचं धोरण आपणाला आखता यावं म्हणून समाधान विवरण त्या ठिकाणी तयार केलं जाते. तर ह्या सर्व 7-8 कारणामुळे समाधान विवरण तयार करण्याची आवश्यकता आहे किंवा गरज आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे वित्तीय लेखे आणि परिव्यय लेखे यांच्या नफा तोट्यामध्ये फरक पडण्याची कारणं काय आहेत, ती कारणं आता आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहेत. कॉजेस ऑफ डिफरन्स इन प्रॉफिट ऑर लॉस ऑफ फायनान्शियल अकाउंट अँड कॉस्ट अकाउंट. वित्तीय लेखे आणि परिव्यय लेखे यांच्या नफा तोट्यामध्ये फरक पडण्याची जी काही कारणं आहेत प्रमुख, ती पुढील प्रमाणे आपणाला सांगता येतील. त्यामध्ये पहिलं कारण आहे नंबर 1, परिव्यय लेख्यामध्ये समाविष्ट न होणारी व्ययाची पदे. व्यय म्हणजे खर्च. काही व्ययाची पदं अशी आहेत किंवा आयटम्स ऑफ एक्सपेन्सेस नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट अकाउंट. खर्चाची काही पदं अशी आहेत की जी पदं परिव्यय लेखाकर्मामध्ये समाविष्ट होत नाहीत किंवा परिव्यय लेखाकर्मामध्ये ती लिहिली जात नाहीत, परंतु आर्थिक लेखाकर्मामध्ये ती लिहिली जातात. तर मग आर्थिक लेखाकर्मानुसार खर्च वाढतो आणि परिव्यय लेखाकर्मानुसार खर्च कमी होतो आणि मग नफ्या तोट्यामध्ये या ठिकाणी फरक पडतो. तर खर्चाची काही पदे अशी असतात की ज्याची नोंद परिव्यय लेख्यामध्ये केली जात नाही, परंतु वित्तीय लेख्यामध्ये ह्या खर्चाच्या पदाचा त्या ठिकाणी समावेश केला जातो. त्यामुळे परिव्यय लेखाकर्मानुसार येणारा जो नफा आहे तो नफा वित्तीय लेखाकर्माच्या नफ्यापेक्षा अधिक येतो. हा नफा अधिक येण्याचं काय कारण आहे? कारण ही खर्च त्या ठिकाणी परिव्यय लेख्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे उत्पन्न वाढलं. उत्पन्न वाढलं म्हणजे नफा वाढला आणि आर्थिक लेखाकर्मामध्ये ही खर्च समाविष्ट केली जातात. त्यामुळे खर्च वाढतो, उत्पन्न कमी होते. उत्पन्न कमी झालं की नफा कमी होतो आणि मग एकीकडे नफा वाढतो समाविष्ट न झाल्यामुळे आणि समाविष्ट झाल्यामुळे एकीकडे नफा कमी होतो. त्यामुळे नफ्या तोट्यामध्ये या ठिकाणी फरक पडतो. समाधान विवरण तयार करताना परिव्यय लेख्याचा नफा वित्तीय लेख्याच्या नफ्या एवढा आणण्यासाठी परिव्यय लेख्यात समाविष्ट न केलेल्या खर्चाची जी काही पदं आहेत ती सर्व पदे परिव्यय लेख्याच्या नफ्यातून वजा केली जातात. परिव्यय लेख्यात समाविष्ट न होणारी परंतु वित्तीय लेख्यात हिशोबात घेतली जाणारी जी खर्चाची पदं आहेत ती पुढील प्रमाणे. त्यामध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावरील व्याज, हे परिव्यय लेखाकर्मामध्ये लिहिलं जात नाही, परंतु आर्थिक लेखाकर्मामध्ये भांडवलावरील व्याज लिहिलं जाते. त्यानंतर इन्कम टॅक्स अँड सरचार्ज देअर ऑन, आयकर आणि अधिभार, आयकरावरचा जो काही अधिभार आहे तो अधिभार हा आर्थिक लेखाकर्मामध्ये लिहिला जातो, परिव्यय लेखाकर्मामध्ये लिहिला जात नाही. स्थिर संपत्तीच्या विक्रीवरील हानी याची नोंद परिव्यय लेखाकर्मामध्ये केली जात नाही, ह्या नुकसानीची म्हणजे लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट, परंतु वित्तीय लेखाकर्मामध्ये केली जाते. त्यानंतर डिव्हिडंड पेड, दिलेला लाभांश, याची परिव्यय लेखाकर्मात नोंद होत नाही, परंतु आर्थिक लेखाकर्मामध्ये नोंद होते. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, ऋणपत्रावरील व्याज किंवा कर्जरोख्यावरचं व्याज आर्थिक लेखाकर्मामध्ये नोंद केली जाते, परिव्यय लेखाकर्मामध्ये केली जात नाही. किंवा ख्यातीचे किंवा नावलौकिकाचे व प्रारंभन व्ययाचे अपलेखन, गुडविल अँड प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ, याची नोंद आर्थिक लेखाकर्मात होते, परिव्यय लेखाकर्मात होत नाही. भाग किंवा ऋणपत्र निर्गमनावरील अपहार, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स ऑर डिबेंचर्स, याची नोंद वित्तीय लेखाकर्मात होते, परिव्यय लेखाकर्मामध्ये होत नाही. त्यानंतर अभिगोपकाचे वर्तन, अंडर रायटर्स कमिशन, अभिगोपक म्हणजे शेअर विक्री दलाल, आलं लक्षात. तर यांचं जे काही वर्तन आहे ते वर्तन आर्थिक लेखाकर्मामध्ये लिहिलं जाते, परंतु परिव्यय लेखाकर्मामध्ये लिहिलं जात नाही, म्हणजे त्याचं ते कन्सिडर केलं जात नाही. रोख अपहार, कॅश डिस्काउंट,
आर्थिक लेखाकर्मामध्ये याची नोंद होते, पण परिव्यय लेखाकर्मामध्ये होत नाही. धर्मार्थ दान किंवा देणगी, चॅरिटेबल डोनेशन, आपण दान धर्म जे करतो त्याची नोंद त्या ठिकाणी परिव्यय लेखाकर्मामध्ये केली जात नाही आणि आर्थिक लेखाकर्मामध्ये तो खर्च म्हणून दाखवला जातो. त्यानंतर बँकेवरील म्हणजे इंटरेस्ट ऑन बँक लोन अँड ओव्हरड्राफ्ट, अधिकोष ऋण व अधिविकर्षावरील व्याज, याची सुद्धा नोंद परिव्यय लेखाकर्मामध्ये केली जात नाही, आर्थिक लेखाकर्मामध्ये केली जाते. भांडवली स्वरूपाचा व्यय म्हणजे एक्सपेन्सेस ऑफ कॅपिटल नेचर, भांडवली स्वरूपाचा कुठलाही खर्च ज्याची नोंद वित्तीय लेखाकर्मामध्ये होते पण परिव्यय लेखाकर्मामध्ये होत नाही. किंवा जनरल रिझर्व फंड अँड ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट, सामान्य संचिती प्रणिवी व लाभाचे विनियोजन यांची नोंद परिव्यय लेखाकर्मामध्ये होत नाही. विनियोगाच्या विक्रीवरील हानी किंवा गुंतवणुकीच्या विक्रीवरील हानी, लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, आपण केलेली गुंतवणूक विकली आणि त्याच्यावर आपल्याला काही नुकसान झालेलं असेल तर ते नुकसान, याची नोंद या ठिकाणी होत नाही आणि त्यामुळे नफ्यामध्ये फरक पडतो. आणि पुढचा मुद्दा आहे दंड किंवा शिक्षा. काही आपल्याकडून कायद्याचं उल्लंघन झालं, काही चुका झाल्या, त्याबद्दल आपल्याला दंड लावला जातो किंवा शिक्षा केली जाते. तर अशा शिक्षेची रक्कम किंवा दंडाची रक्कम परिव्यय लेखाकर्मामध्ये लिहिली जात नाही, परंतु आर्थिक लेखाकर्मामध्ये लिहिली जाते. आता हे पहा, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी या ठिकाणी काही आयटम तुम्हाला सांगितलेले आहेत. या सर्व आयटमची नोंद परिव्यय लेखाकर्मामध्ये कधीच केली जात नाही, परंतु वित्तीय लेखाकर्मामध्ये खर्च म्हणून यांची नोंद केली जाते. आलं लक्षात. मग वित्तीय लेखाकर्मानुसार खर्च वाढतो आणि उत्पन्न कमी होते आणि नफा कमी होतो. परिव्यय लेखाकर्मामध्ये हे सर्व आयटम लिहिले जात नाहीत किंवा हे सर्व खर्च लिहिले जात नाहीत. खर्च न लिहिल्यामुळे उत्पन्न वाढते आणि उत्पन्न वाढलं म्हणजे प्रॉफिट त्या ठिकाणी वाढतो. म्हणजे परिव्यय लेखाकर्मातला प्रॉफिट वाढतो आणि वित्तीय लेखाकर्मातला प्रॉफिट कमी होतो. मग अशा वेळी याची मिळवणी करण्यासाठी किंवा समाधान विवरण तयार करताना परिव्यय लेख्याचा नफा वित्तीय लेख्याच्या नफ्या एवढा आणण्यासाठी परिव्यय लेख्यामध्ये समाविष्ट न केलेल्या खर्चाची ही जी काही सर्व पदं आहेत ती पदं परिव्यय लेख्याच्या नफ्यातून आपणाला वजा करावी लागतील आणि वजा करून मग त्या ठिकाणी परिव्यय लेख्यात समाविष्ट न होणारी परंतु वित्तीय लेख्यात हिशोबात घेतली जाणारी ही जी पदं आहेत त्याचं योग्य समायोजन करून त्या ठिकाणी मिळवणी करावी लागेल आणि मग दोन्ही लेखाकर्मानुसार येणारा जो नफा आहे तो नफा किंवा त्याच्यामध्ये काय कशामुळे फरक पडलेला आहे ते आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये अभ्यासू. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.